6 खासदार येतात आहेत पाठोपाठ आणि आमदार देखील फुटतील अशी चर्चा आहे, कारण की 20 आमदारांची बैठक उद्धव ठाकरे शिवालयामध्ये घेतात आहेत। उद्धव ठाकरेंना आता या सगळ्या गोष्टीची कल्पना यायला लागली। एका बाजूला बैठका घ्यायच्या उबाटाच्या नेत्यांनी आणि दुसऱ्या बाजूला विश्वविख्यात प्रवक्त्यांनी सांगायचं ज्याला जायचं त्यांनी जावा। त्यामुळं आज उबाटामध्ये सगळ्याच लोकप्रतिनिधींच्यात जशी खासदार महोदयांच्यात खतखत होती, नाराजी होती, तशी मान्य आमदारांच्यात आहे, नगरसेवकांच्यात आहे, जेडपी पंचायत समिती सदस्यांच्यामध्ये आहे, सगळ्या लोकप्रतिनिधींच्यामध्ये त्यांच्या पक्षामध्ये प्रचंड खतखत आहे। त्याचं एकमेव कारण आहे पक्ष नेतृत्वाचं पाठबळ मिळत नाही, पक्ष नेतृत्वाचा पाठिंबा मिळत नाही, पक्ष नेतृत्व ऐनवेळी सगळ्यांना वाऱ्यावर सोडतं आणि त्याच्याचमुळं अशा पद्धतीनं लोक माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये या ठिकाणी जोडले जात आहेत। परंतु एकीकडे 6 खासदार तर फुटले गेलेले आहेत, 6 खासदार तुमच्या पक्षात येतात आहेत, परंतु त्यांच्या पक्षामध्येच काही आलबेल नाही आहे का? कारण की भास्कर जाधव आणि मिलिंद नार्वेकर यांचं एक वेगळं वॉरफेअर त्यांच्या पक्षात पाहायला मिळतं। मी तुम्हाला एक सांगणार होतो, फुटले गेले असं शब्द वापरू नका। खासदार महोदयांनी निर्णय घेतलाय, ते त्यांच्या निर्णयाची घोषणा ते कदाचित आज या ठिकाणी करतील, त्यामुळं फुटले आणि फुटीर हा शब्द वापरणं योग्य नाही। त्यांनी त्यांची भूमिका जाहीर केलेली आहे, त्यांनी त्यांच्या मनातली खतखत बोलून दाखवलेली आहे आणि त्यांना त्यांच्या मतदारसंघातल्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना अशा पद्धतीनं कुणाचा तरी सपोर्ट पाहिजे, कुणाचं तरी पाठबळ पाहिजे, म्हणून जनहितार्थ मतदारसंघातल्या लोकांच्या हितासाठी त्यांनी हा निर्णय घेतलाय आणि त्यांच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो। परंतु एकीकडे ही सगळी राजकीय घडामोड होत असताना नाशिकमध्ये मात्र वेगळा निकाल लागतोय। तिथे गोकुळ गीते जिंकतात आहेत आणि तुमचे नरेंद्र दराडे पराभूत होतात आहेत। आम्हाला सुद्धा त्याचा आश्चर्य वाटलेला आहे, त्याचा धक्का बसलेला आहे। सगळ्या ठिकाणी 11च्या 11 ठिकाणी महायुती धर्म प्रत्येकाने पाळलेला आहे, पण नाशिकमध्ये महायुतीकडं संख्याबळ असताना, बहुमताचा आकडा असताना महायुतीतल्या शिवसेना पक्षाचे उमेदवार, अधिकृत उमेदवार कसे पराभूत होतात या बाबतीतला अहवाल पक्षांनी स्थानिक नेतृत्वांच्याकडनं या ठिकाणी मागवलेला आहे। तो अहवाल आल्यानंतर माननीय मुख्य नेते शिंदेसाहेबांच्याकडे तो अहवाल सादर केला जाईल आणि मग या बाबतीत मान्य शिंदेसाहेब निर्णय घेतील। परंतु भास्करराव तेच म्हणतात की मित्राचा पहिला बळी भाजप घेते, त्यामुळे आता या बळीला सुरुवात झालेली आहे। त्याच पद्धतीने नाशिकचा निकाल आमचा अहवाल आमच्या पक्षाचा येऊ देत, अहवाल येण्याच्या पूर्वी कोणाला तरी ब्लेम करणं हे योग्य नाही, त्यामुळे अहवाल एकदा आला की पक्षाची भूमिका आम्ही स्पष्ट करू। तुमच्याही देखील सातारा सांगलीच्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये धैर्यशील कदम विजयी तर झाले, परंतु अभयसिंग जगतापांना जवळपास 100 मतं अधिक पडलेली आहेत, त्यामुळे महायुतीमधलीच मतं फुटली गेली असा दावा होतोय। कारण की तुम्हाला आणि मकरंदाबा पाटलांना जी वागणूक जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अध्यक्षपदाकरता दिलेली, त्याचाच सगळा कुठेतरी राग या सगळ्या लोकप्रतिनिधींमध्ये होता। साहेब, आता मी थोडंसं वेळ तुम्ही घ्या, अंकगणित सांगतो। 350 मतं भारतीय जनता पक्षाची, 110 मतं शिवसेनेची, 142 मतं राष्ट्रवादी अजितदादा गटाची। महायुतीतल्या ह्या 3 पक्षांची किती बेरीज झाली? 350, 100, 450, 450, 100, 550 आणि वरची साधारणतः 50 एक मतं ही, म्हणजे आम्ही 600च्या जवळपास जायला पाहिजे होतो। 594 मतं आम्हाला पडली। कुठं महायुतीतली मतं? आता बघा, आघाड्या होत्या, अभयसिंग जगताप असं ते दावा करतात। तुम्ही त्यांच्या दाव्यावर मला कसा प्रश्न विचारता? मी महायुतीचं म्हणून तुम्हाला सांगतोय ना। आता ज्या छोट्या आघाड्या होत्या, अपक्ष नगरसेवक होते, ह्यांची मतं बाजूला आहेत ना। महायुती इंटॅक्ट राहिलेली आहे। महायुतीची कागदावर जेवढी अधिकृत मतं आहेत ती महायुतीची मतं महायुतीला पडलेली आहेत आणि त्यांनी काय म्हणण्यापेक्षा आज मी मगाशी पाहिलं जे विजयी उमेदवार भाजपचे झालेले आहेत, धैर्यशील कदम, त्यांनी देखील सांगितलेलं आहे 4ही मंत्री जिल्ह्यातले आणि 4ही आमदार जिल्ह्यातले महायुतीचे सगळे एक गट्टा होते आणि आम्हाला आमची मतं पडलेली आहेत, ही विजयी उमेदवारांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे असं काही नाही, महायुतीची मतं ही इंटॅक्ट राहिलेली आहेत। खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।